आणि हे असे आहेत ना ड्रेस मटेरियल्स की ते तुम्ही कोणत्याही फंक्शनला युज करू शकता. ऑरेंज विथ ग्रीन इकत, म्हणजे अख्खं डेकोरेशनच देताय तुम्ही. तर अख्खं डेकोरेशनच देत. असं जर तुम्ही स्टायलिंग केलं तर तुमचाही लुक तुम्हाला स्वतःला आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. पण हे पण आम्ही आमचे जे आहेत ना म्हणजे ब्लॉक प्रिंट करणारे त्यांना आम्ही सांगतो की आम्हाला काहीतरी वेगळं द्या, मग थोडंसं डिझाईन करून पाठवतो. मग ते काहीतरी वेगळं पण देतात. वा, नाही पण ही किती कमाल गोष्ट आहे की डायरेक्ट डिझायनर कडनं डिझायनर पीसेस खरेदी करणं. म्हणजे वा, भारीच आहे. खूप सुंदर कलेक्शन आहे मंडळी. हे फक्त आम्ही तुम्हाला म्हणतो ना जिस्ट देतोय की त्यांच्याकडे कशा प्रकारच्या साड्या मिळत आहेत. प्रत्येक साडी करताना नवीन आयडियाज असतात. वा, कॉन्सेप्च्युअल साडीज तुम्हाला 2,500 पासून स्टार्ट आहेत माझ्याकडे. म्हणजे हाफ म्हणजे तुमचा पल्लू वेगळा आणि तुमच्या निर्या वेगळा, म्हणजे तुमची साडी ही अशी दिसणार आहे. हे बघा प्रिटी, किती मस्त. सो साडीच्या निर्या वेगळ्या, साडीचं मेन पार्ट वेगळं आणि त्याचा पल्लू वेगळा. किती कमाल वाटतंय. आणि पल्लू सारखं तुम्हाला ब्लाउज पीस पण मिळणार आहे. गमभानं आपली बाराखडी आहे ना, तो आहे हा गमछा पॅटर्न साडी. हे तर तुम्ही नाव पण पहिल्यांदाच ऐकलं. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज तुम्ही मला एका सुंदर साडीमध्ये पाहताय. इंडिगो विथ खण असं कॉम्बिनेशन असलेली हँड क्राफ्टेड साडी मी नेसलेली आहे. तिशी क्रिएशन्स या ब्रँडची. मंडळी, वंदना पवार नावाच्या ज्या ताई आहेत ना, त्यांना 25 वर्षांचा अनुभव आहे. कसं काय सांगते. टेक्स्टाईल डिझायनर आहेत त्या आणि त्याच वेगवेगळ्या फॅब्रिक सोबतच्या साड्या वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करतात. म्हणूनच याला कॉन्सेप्ट साडी असं म्हटलं जातं. तर या कॉन्सेप्ट साड्यांचं उत्तम कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. वंदना पवार यांच्या तिशी क्रिएशन्स या ब्रँडला भेट देऊन आपण ही खरेदी कुठे करतोय ते सांगते. आता मी आहे ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये एक्झॅक्टली कुठे, तर माझीवडा येथे. माझीवडा येथे येण्यासाठी ठाणे स्टेशनवरनं तुम्हाला ऑटो करावी लागेल. 10-15 मिनिटं मॅक्स जर ट्रॅफिक नसेल तर, आणि ट्रॅफिक असेल तर 20 मिनिटं तुम्हाला मॅक्स लागू शकतात इकडे येण्यासाठी. बरं, इथे येताना ऑटोवाल्याला काय सांगायचं, तुम्ही सांगायचंय आनंद पार्क. या एरियाला आनंद पार्क असं म्हणतात. या एरियामध्ये आल्यानंतर आनंद टॉवर असं विचारत या. दुसरं एक महत्वाचं इझी लँडमार्क सांगायचं झालं तर श्रीरंग सोसायटी. इथली खूप जुनी सोसायटी आहे. त्याच्या अगदीच जवळ 1 मिनिटाच्या अंतरावरती लगेचच आनंद टॉवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. आनंद पार्क या एरियामधलं. आनंद पार्क एरियाचं नाव आहे. आनंद टॉवर बिल्डिंगचं नाव आहे. आनंद टॉवर बिल्डिंग मध्ये 4th फ्लोअरला फ्लॅट नंबर 18 आहे तिशी क्रिएशन्स. आता जास्त वेळ वाया न घालवता जाऊयात आणि भेटूयात तिशी क्रिएशन्सच्या ओनरला वंदना पवार या ताईंना आणि त्यांच्याकडचं अशाच युनिक साड्यांचं कलेक्शन पाहूयात. ठाणे वेस्ट हे लक्षात असू द्या. स्क्रीनवर मी ऍड्रेस देते. पुन्हा कुठे कुठे असं विचारू नका. तर स्क्रीनवरचा जो ऍड्रेस आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला जाऊयात आणि भेटूयात त्यांना. का तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण कॉन्सेप्ट साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत. खरं तर या ज्या साड्या आहेत त्या खूप युनिक आहेत. ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच आहे. तिशी क्रिएशन्स या ब्रँडला भेट देतोय आणि वंदना ताई आहेत. वंदना पवार, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे. त्यांचा हा ब्रँड आहे. टेक्स्टाईल डिझायनर त्या स्वतः आहेत. त्याचसोबत त्यांच्याकडे अशा महिला आहेत ज्या या साड्या तयार करतात, ज्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या टीम मध्ये आहेत आणि सगळ्या साड्यांवरचे डिझाईन्स हे त्यांचे स्वतःचे आहेत. या साड्या कुठेच इतर नॉर्मल दुकानात तुम्हाला मिळणार नाही. या कॉन्सेप्ट साड्या आहेत, त्यामुळे तुम्हाला फक्त डिझायनर कडेच सगळं कलेक्शन बघायला मिळेल. तर ताई, सुपर एक्साइटेड. आज काय दाखवतोय आपण? आज आपण करतोय सुरुवात ह्याच्यापासून, खणाच्या साडीपासून. म्हणजे खणामध्ये मी खूप गेली 8-10 वर्षापासून मी काम करतेय आणि त्याची क्रेज अजिबात कमी झालेली नाहीये ऐश्वर्या. कारण खण हे आपलं पारंपरिक आहे ना फॅब्रिक, तर ते सगळ्यांना खूप आवडतंय. फक्त आम्हाला त्याला वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये लोकांपर्यंत पोहोचवायचंय. तर ही आपली फर्स्ट साडी आहे आणि ह्या आपण साड्यांना फॅब्रिक पासून तयार करतोय. तर ही ब्लॅक साडी, त्याला ग्रीन बॉर्डर आणि असा रेड पल्लू केलाय. त्याच्यावर हे पूर्णतः पॅचवर्क आहे. तुम्ही ह्याचं फिनिशिंग बघू शकता. ही स्टिच केलेली साडी तुम्हाला वाटणार नाही जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाहीये. हो, ऍक्च्युली म्हणजे हे जो पदर आहे तो पॅच तुम्ही नंतर वेगळा स्टिच केला गेलाय ना, तो एकदम परफेक्ट केला गेलाय. त्यामुळे ती साडी व्यवस्थित पूर्ण दिसते, पूर्ण बसते. आणि ह्या आपल्या 5.5 मीटर पेक्षा जास्त असतात, कारण हे आपल्या हँडक्राफ्टेड आहेत, आपण करतोय. ओके, त्यातलेच तुला पॅटर्न दाखवते. हा जो पॅटर्न मी आता दाखवते तो बघून तुम्हाला आजीच्या गोधडीची नक्की आठवण येईल. आणि हा आपला तिशी क्रिएशनचा USP आहे, गोधडी पॅटर्न. हे बघा, ह्याच्यात 3 असे कलर्स येतात आणि ही साडीची खालून बॉर्डर आहे
आणि हा कलर आहे ब्ल्यू. किती छान. सो खणाची साडी एक ट्रेंड लॉकडाऊन मध्ये आला होता की खणाची साडी हवी, पण ती सिंगल कलर मध्ये असायची आणि त्याला पारंपरिक बॉर्डर असायची. पण या साडीचं जर खालती स्कर्ट बॉर्डर बघितलं तर पिंक कलर विथ ग्रीन कॉम्बिनेशन. सो गंगा जमुना जसं साडीच्या काठामध्ये म्हटलं जातं तसं, आणि हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे खणाचे कलर्स युज करण्यात आलेत. हे किती छान दिसतंय. बरं ताई, ह्या ज्या कॉन्सेप्ट साड्या असतात ह्या तयार व्हायला साधारण किती दिवस जातात? आता एखादी साडी तयार व्हायला हा असा पल्लू असेल तर आठवडाभर तर नक्कीच जातो. आणि ऍट अ टाइम आपण एकच साडी करतो, म्हणजे असं की आता ही असेल नग साडी तर ही कुणाला आवडली तर तिला जिला पहिली आवडेल तिलाच ती फक्त मिळेल. अच्छा. ओ म्हणजे सेम कलर सेम डिझाईन दुसरी रिपीट होत नाही? नाही. वाव. म्हणजे हे तर असं झालं ना की वन लेडी वन साडी. म्हणजे असं आहे की मी जी साडी नेसली, माझ्याकडे जी साडी ती इतर कोणाच्या अंगावर दिसली नाही पाहिजे, तसा कॉन्सेप्ट आहे. व्हेरी नाईस. ही एक आहे. प्रत्येक साडीचा पॅटर्न तुम्ही बघाल तर वेगळा आहे. आता ह्याला दोन्ही साईडनी बॉर्डर्स आहेत. येस, मी अशा पद्धतीने पकडते. आणि हे बघा किती छान वाटतंय. आणि ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस ही असतं की कसं काय? नाही, मी देते 1 मीटर पूर्ण तुम्हाला ब्लाउज पीस देते मॅचिंगचा. तो आम्ही साडी करतानाच हे करतो, म्हणजे कट तयार करून. व्हेरी नाईस. आणि ह्या पूर्ण फक्त खणाच्या बॉर्डर्स केलेल्या आहेत. कापून त्याचा फक्त ही कुठलीही लेस नाहीये, हे खणाची मधली बॉर्डर. म्हणजे आता बघा हे दाखवलंय ना, ही मधली बॉर्डर कट केली आहे आणि त्याच्यापासून ते चेक्स केले. ओ येस. आणि हे स्टिच केलंय ना, हे हाताला जाणवतंय अक्षरशः. पूर्ण स्टिच केलेलं. आणि महत्वाचं खण नेसली छान जाते साडी, खूप छान बसते ती साडी. व्हेरी नाईस. काय किंमत असेल अशा साडीची? आहे प्राइस आहे आपल्या ह्या ना 4000 पासून चालू होतात, त्या साधारण 5000च्या आतमध्ये असतात. बरं. पण समजा कोणी सांगितलं की मला आता जसं राणी रंग आहे त्यामध्ये मला ब्लॅक कलर विथ रेड कॉम्बिनेशन किंवा एनी अदर कलर विथ सम अदर कॉम्बिनेशन असं काही हवं, तर तशा तुम्ही कस्टमाइज करून देता? म्हणजे माझ्याकडे फॅब्रिक असेल तर मी नक्कीच देईन, म्हणजे आवडेल मला. पण म्हणजे कसं असतं की फॅब्रिक नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही. ओके. हे बघा, ही एक आहे सिम्पल एलिगंट की तुम्ही इव्हनिंग पार्टी वेअर सुद्धा करू शकता. असं मी ऐश्वर्या, तू म्हणजे असं एक ना मनापासून किस्सा झालाय तो मला तुला म्हणजे सांगावासारखा वाटतोय. माझ्याकडे 2 क्लायंट आलेल्या होत्या आणि त्यांच्या ना मुलीचं एका मुलीचं त्यांच्या ना लग्न होतं आणि ना लग्नामध्ये तिने मस्त 20-25 हजाराची जरी काठाची साडी नेसलेली आणि तिच्या आईनी माझी खणाची गोधडी पल्लूची साडी नेसलेली. नंतर मला 8 दिवसांनी तिचा फोन आला, माझ्या साडीपेक्षा माझ्या आईच्या साडीला जास्त अप्रिशिएट केलं गेलं. किती छान. आणि तर आपली हँडक्राफ्टेडची मजा आहे. मस्त. हे खूप छान आहे. म्हणजे असा विचारही आपण करू शकत नाही की या साड्या नेसायच्या कुठे. कधी कधी प्रश्न पडतो. महिलांना साडी नेसायला आवडतं. महिलांकडे अशाही महिला आहेत ज्यांच्याकडे साड्यांचं जर तुम्ही कलेक्शन बघायला गेलात तर प्रत्येक राज्यातली एक साडी त्या महिलेकडे असू शकते. अशा पण महिला आहेत आपल्याकडे. तर त्या महिलांकडे साड्या खूप असतात, पण मग त्यांना कळत नाही की नेसायची कधी किंवा कुठे. तर मला असं वाटतं की अशा जर हँडक्राफ्टेड साड्या असतील तर ते तुम्ही कुठल्याही फंक्शनला, लग्नाला किंवा तर सणासुदीला, गणेशोत्सव किंवा तर आता श्रावण महिन्यात मंगळागौरचे कार्यक्रम असणार तेव्हा तुम्ही असे साड्या नेसू शकता. आणि गरजेचं नाही की त्याच्यावरती ऑक्सिडायझर्स पाहिजे. आता ताईंनाच बघा तुम्ही, ताईंनी खूप वेगळ्या पद्धतीचे दागिने त्याच्यावरती स्टाईल केलेले आहेत, कुंदन मीनाकारी वर्क असलेले, आणि सुंदर ब्लॅक कलरची साडी, आणि त्यांनी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मस्त युज केलाय. त्यामुळे असं जर तुम्ही स्टायलिंग केलं तर तुमचाही लुक तुम्हाला स्वतःला आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. पण हे आता ही आहे हा जो खणाचा पॅटर्न आहे त्याला तो पूर्वी आपल्या आजा चोळीला फक्त वापरायच्या. हा जो पॅटर्न आहे तो. अच्छा. तो आम्ही साडीमध्ये कन्वर्ट केलाय. वा. आणि त्याला ब्लॅक पल्लू आणि हे परत बॉर्डर्स, म्हणजे ही फक्त मधली बॉर्डर काढली आणि ती इथे काम केलेलं आहे. म्हणजे किती बारीक काम आहे बघा. भरपूर सुंदर काम आहे हे. तर म्हणजे कोणी विचारच करू शकत नाही की बॉर्डरचा पण अशा सुंदर पद्धतीने पदरावरती वापर होईल. आणि ऍक्च्युअल मध्ये जे माझ्या वयातील मुली आहेत त्यांनी पाहिलं असेल की आम्ही खण असंच पाहिलेलं आहे, असं नाही पाहिलेलं आहे. नक्कीच. व्हेरी नाईस. खूप छान. प्रत्येक साडी मी म्हणते ना की वेगळी आहे. अशा माझ्याकडे बऱ्याच साड्या आहेत, पण त्या बघायला तुम्हाला स्टुडिओला नक्की. आम्ही खूप लिमिटेड व्हरायटी दाखवतोय मंडळी. तुम्ही इथे आलात तर तुम्हाला अजून व्हरायटी पाहता येईलच. आता ऐश्वर्याने जी ही साडी नेसली आहे तो कॉन्सेप्ट आहे इंडिगो विथ खण. म्हणजे इंडिगो तर सगळ्यांनाच छानपैकी माहिती आहे, तर त्याला मी खणाची जोड दिली आहे. त्यामुळे हा पण एक पॅटर्न खूप माझा लोकप्रिय आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी प्रत्येक बॉर्डर मध्ये हे केलेलं आहे, कलर कॉम्बिनेशन्स केलेले आहेत.
आता बघा तुम्हाला ऐश्वर्याची साडी ही सिंगल पीसच मिळेल, तशी ही पण साडी तुम्हाला सिंगल पीसच मिळेल. व्हेरी नाईस. आणि हे मला खूप आवडलंय की इंडिगो मध्ये काहीतरी वेगळं फुलांचा प्रिंट आहे. हा म्हणजे इंडिगो टिपिकल जशी मी नेसली तशी नसून थोडंसं डिझाईन हे पण आम्ही आमचे जे आहेत ना म्हणजे ब्लॉक प्रिंट करणारे त्यांना आम्ही सांगतो की आम्हाला काहीतरी वेगळं द्या, मग थोडंसं डिझाईन करून पाठवतो, मग ते काहीतरी नग वेगळं पण देतात. वा, पण हे इमॅजिन करण्याच्या पलीकडे खण आणि इंडिगोचं असं कॉम्बिनेशन. बिकॉज नेसल्यानंतर साडी दिसताना बाहेरून खूप छान दिसते, पण नेसल्यानंतर ती कशी दिसणार असा जर प्रश्न पडत असेल तर तुम्ही पाहू शकता की माझ्यावर ही साडी खूप सुंदर दिसते. आणि माझ्याकडे येलो कलरचा स्लीवलेस ब्लाउज, त्यामुळे मी तो इझिली त्याच्यासोबत युज करू शकते. गरजेचं नाहीये की इंडिगोचाच ब्लाउज हवाय किंवा खणाचाच ब्लाउज हवाय. आणि म्हणजे ह्याला तुम्ही ट्रेडिशनल येट मॉडर्न असं दोन्ही लुक देऊ शकता. व्हेरी नाईस. काय किंमत जाते या साड्यांची? आहे 3550. आणि मग मी मध्ये हा असा एक पल्लू केलाय, म्हणजे जो आपण आपला गोधडी पल्लू, त्याची 3750 असते, म्हणजे तुमच्या कामावर आहे. अच्छा, बरं. साडीवर किती काम आहे त्याच्या अकॉर्डिंगली प्राइस बदलणार. म्हणजे दोनच प्राइसेस फिक्स आहेत ह्याच्यात, 3500 आणि 3750 ह्या दोन प्राइस. बरं. पण हे मला असं वाटतं गिफ्टिंग साठी खूप छान आहे. आणि जे परदेशात राहतायत त्यांच्यासाठी जर महाराष्ट्रीयन टच, जे पारंपरिक टच आपल्याला गरजेचा असतो सणासुदींना, पण तरी सुद्धा आपल्याला तिथे एकदम असं हेवी लुक नकोय, थोडा डिसेंट हवाय. बिकॉज परदेशात प्रत्येकाला सवय नसते ना तेवढ्या व्हायब्रंट कलर्स मध्ये आपल्याला पाहिजे, तर तेव्हा तुम्ही असे कलर्स निवडू शकता. हे एनी टाइम गुड टू गो ऑप्शन आहे. मस्त. आणि इंडिगो सोबत एवढे खणाचे कलर्स छान मिक्स होत आहेत ना, म्हणजे खूप छान जात आहेत त्याच्यासोबत. आता असं फिश आहे डिझाईन, पण खूप छान दिसतं. आणि त्याच्यावर प्रत्येक पल्लू तुम्हाला वेगळा दिसतोय. कुठेही कलर कॉम्बिनेशन बरोबर पल्लूचे डिझाईन्स मध्ये सुद्धा डिफरंट आहे. व्हेरी ट्रू. ऍज अ डिझायनर म्हणून मला वेगळं करण्यातच जास्त मजा हो. नाही, पण ही किती कमाल गोष्ट आहे की डायरेक्ट डिझायनर कडनं डिझायनर पीसेस खरेदी करणं, म्हणजे वा, भारीच आहे. खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. आणि मेन ना ही साडी नेसली खूप छान जाते, म्हणजे बसते खूप छान. त्याला फॉल बेडिंगची गरज नाही, डायरेक्टली ही नेसू शकते, कारण ऑलरेडी त्याला 2 बॉर्डरचं काम आपण खाली केलं. राईट. खूप छान वाटते हे बघा, हा एक झिगझॅग पॅटर्न आहे. हे पण कॉम्बिनेशन खूप छान दिसतं, लोकांना खूप आवडतं. येलो ऑरेंज विथ पिंक कलर. मी आतापर्यंत ह्याच्यातल्या 300च्या वरती तरी साड्या केलेल्या आहेत. हो, वा. सो ते जे झिगझॅग तुम्ही पाहताय साडीचं ते मेन पार्ट असणार आहे. आणि हे जे तुम्ही पाहताय हा पल्लू आहे. आणि हे खूप छान दिसतंय. व्हेरी नाईस. आणि याला हे टॅसल्स पण आहेत. पण हे बघा, हे किती छान. सो त्यांच्या ब्रँडचं नाव इथे तुम्हाला दिसेल. आणि प्रत्येक त्यांच्या आउटफिटवर त्यांचं ब्रँडचं म्हणजे ब्रँडिंग केलेलं आहे त्यांनी एकंदरीत. आता हा एक मी जस्ट यावेळी फर्स्ट टाइम ट्राय केला, इंडिगो विथ अजरक. हा इंडिगो आहे, त्याला अजरकचा पॅचवर्क आणि अजरकची बॉर्डर. वा. आणि हे खूप छान आहे. हे कॉर्पोरेट गोईंग साठी पण मस्त आहे. म्हणजे ऑफिसमध्ये फंक्शन वगैरे असेल किंवा आता प्रेझेंटेशन असतात ना, तेव्हा पण नेसून जायला खूप छान आहे. आता शाळा कॉलेज सुरू होत आहेत, सो प्रिन्सिपल, टीचर्स यांना बर्थडे गिफ्ट किंवा तर आता गुरुपौर्णिमा येणार आहे किंवा टीचर्स डे आहे, त्यावेळेला फ्रेंड्सने कॉन्ट्री करून पण हे देणं खूप चांगलं ऑप्शन आहे. व्हेरी नाईस. आणि आता आपल्याकडे रक्षाबंधन येत आहे, त्यावेळेला सुद्धा गिफ्ट देऊ शकता. आता आपण खण विथ इंडिगो दाखवला. आता आपण खणाबरोबरच आपलं इरकल सुद्धा तेवढंच प्रसिद्ध आहे. तर पण इरकल साडी मी तुम्हाला कॉमन साडी अजिबात दाखवणार नाहीये. इरकलची सुद्धा कॉन्सेप्च्युअल साडी आहे. हे बघा, हा इरकलचा फॅब्रिक आहे आणि त्याला आपण कलमकारीचा पल्लू केलाय. वा, कलमकारीचा पल्लू आणि कलमकारीचा पॅच यूज करणार. हा, पूर्ण बॉर्डर. आणि तुम्हाला ब्लाउज पीस असा पल्लू सारखाच मिळणार आहे. वा. म्हणजे मला सांगा बरं, तुम्हाला अशी कुठल्या तरी एका दुकानात साडी अशी मिळेल का? ऍब्सोल्युटली नाही. म्हणजे मलाच हे सगळं खूप नवीन असं वाटतंय की काहीतरी मी आज किती वेगळं आणि नवीन बघतीये. खूप छान. आणि अगेन फॅब्रिक इज व्हेरी सॉफ्ट. हा, हे ना इरकल कॉटन नाहीये, हे मसराईज हे आहे कॉटन, त्यामुळे ते सॉफ्ट आहे आणि त्याला एक सिल्कचा टोन आहे. सिल्क थोडासा फिरता रंग म्हणतो ना, शाईन आहे. शाईन आहे त्याला. वा. आणि काठ एकदम पारंपरिक. सो अगेन छोट्या मोठ्या फंक्शन्सला यूज केली जाऊ शकते. मस्त. खूप सुंदर कलेक्शन आहे मंडळी. हे फक्त आम्ही तुम्हाला म्हणतो ना जिस्ट देतोय की त्यांच्याकडे कशा प्रकारच्या साड्या मिळत आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या साड्या आहेत. हे बघा, हा आता आपला ग्रीन कलर मरून झाला ग्रीन. ह्याला पण कलमकारी आणि इथे मी इकतची वापरली. वा. म्हणजे माझ्याकडे पहिल्यांदा हे फॅब्रिक येतं, मग माझं डोकं चालतं की मी म्हणजे ह्याला काय काय करावं. म्हणजे माझी पहिली साडी मी बघितली आणि मी करते असं काही नसतं. प्रत्येक साडी करताना नवीन आयडियाज असतात. वा, खूप छान. म्हणजे किती मस्त ना. डिझायनर साडी जी आपण म्हणतो ना, ती ऍक्च्युअल मध्ये ही साडी असू शकते.
आता इरकल बरोबर मी तुम्हाला कलमकारी दाखवलं, अजरक दाखवलं तिथे. आता इरकल बरोबर इकत पण आहे. ओहो, गुड वन. म्हणजे ब्लॅक लवर्स साठी मस्त आहे ही साडी. इकतचा पल्लू आणि ते अजरकची बॉर्डर. वा, म्हणजे इकत, अजरक आणि हे इरकल असं आपलं कॉम्बिनेशन आहे सगळं. मस्त. या साड्यांची रेंज काय जाते? याची साड्यांची रेंज आहे 2750. 2750. म्हणजे ह्या आपण बघा आता मार्केटमध्ये गेलो, आपल्याला छान साडी घ्यायची असेल तर आपल्याला 1,500-2 हजार तर कमीत कमी लागतात कॉटनची साडी सुद्धा घ्यायला. मग तुम्हाला कॉन्सेप्च्युअल साडीज तुम्हाला 2,500 पासून स्टार्ट आहेत माझ्याकडे. आणि अगदीच अफोर्डेबल रेट्स आहेत. अगदीच अफोर्डेबल आहे. कोणालाही गिफ्टिंग करायचं असेल तुम्ही नक्की करू शकता. मस्त. आता आपण जातोय अजरक हाफ हाफ पॅटर्न. हाफ हाफ पॅटर्न. हा म्हणजे हाफ हाफ पॅटर्न म्हणजे हा पण एक माझा खूप फेमस पॅटर्न आहे. कारण हा तुमचा कॉर्पोरेटला किंवा ऑफिस गोईंग किंवा कुठल्या छोट्या मोठ्या पार्ट्यांना सुद्धा तुम्ही घालू शकता. कसं आहे, हा तुमचा पल्लू येतो. येस, हा पल्लू आहे आणि हा तुमचा हाफ पल्लू आहे. तर मी जस्ट थोडीशी वेअर करू का? 2 मिनिटात फक्त. हे बघा, हा तुमचा पल्लू येईल आणि ही साडी तुमची पाठीमागे जाईल आणि ह्या तुमच्या निऱ्या येतील. कारण मी नाही अशी दाखवली ना तर तुम्हाला ही साडी लक्षातच नाही ना. हा, पण मला हाफ हाफ कळलीच नाही. हा म्हणून म्हणजे हाफ म्हणजे तुमचा पल्लू वेगळा आणि तुमच्या निऱ्या वेगळा. म्हणजे तुमची साडी ही अशी दिसणार आहे. हे बघा, प्रिटी, किती मस्त. सो साडीच्या निऱ्या वेगळ्या, साडीचं मेन पार्ट वेगळं आणि त्याचा पल्लू वेगळा. किती कमाल वाटतंय. पल्लू सारखं तुम्हाला ब्लाउज पीस पण मिळणार आहे. वा. सो मग त्याचा बोटनेक, स्लीवलेस खूप छान तुम्ही ब्लाउज शिवू शकता. काय रेंज जाते त्या साडीची? पण 2750 आहे. 2750. त्यातलाच हा आपला दुसरा प्रकार आहे. हा ब्लॅक पल्लू. मगाशी मी तुम्हाला ऑफ व्हाईट पल्लू दाखवला. हे तुमच्या पूर्ण पल्लूला येईल आणि आतमध्ये असं ब्लॅक येईल. हे बघा. ओ नाही. हा पूर्ण हँड ब्लॉकचा हे आहे फॅब्रिक. अजरक मध्ये आपण केलंय. मस्त. म्हणजे बॉर्डर पण छान आहे. बॉर्डर छान. आणि ह्या साड्यांना ना फॉल बिडिंगची गरज नाही लागत ऐश्वर्या. तू डायरेक्टली घे. तुझ्याकडे कुठला ब्लॅक किंवा असा रस्ट कलरचा ब्लाऊज असेल, तू म्हणजे सकाळी घे आणि संध्याकाळी तू ही साडी नेसू शकते. कारण आपण त्याला सगळंच करून दिलेलं आहे. व्हेरी नाईस. या काय रेंज मध्ये जाते? आपण 2750. 2750. व्हेरी नाईस. कॉन्सेप्ट साडी पहिल्यांदा, आधी खूप ऐकलं होतं पण आज पहिल्यांदा पाहतेय मी. खूप भारी वाटतंय हे सगळं. पण ह्याला बघा असं वारली प्रिंट आहे. हो, येस. आणि मग नंतर त्याचा आतमध्ये हे प्रिंट असणार आहे ब्लॅक. अच्छा, हे निऱ्यांना येणार आहे. हा, म्हणून मी असं फोल्ड हे करून. वा. सो हे बघा, हे जे तुम्ही पाहताय हे निऱ्यांवरती येईल. साडीचं मेन जो पल्लू आणि बाकी जो पार्ट असणार आहे फिरता, तो ह्या रंगामध्ये असणार आहे. आणि त्याचा पल्लू असेल हा ब्लॅक अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये पॅच यूज केला. आणि असंच तुम्हाला ना ब्लाउज पीस मिळेल. आणि ब्लाउज पीस वर पण एक तुमचं पट्टी तुम्हाला देईन लावून की ती मग तुम्ही कशी यूज करू शकता. वाव. आता हे आपली गमभनन आपली बाराखडी आहे ना, हा तो आहे हा. अच्छा. अरे वा. किती म्हणजे तुम्हाला अजरक मध्ये सुद्धा जे मार्केटमध्ये कॉमन प्रिंट्स असतात ना, ते तुम्हाला माझ्याकडे बघायला मिळणार. खूप वेगळे प्रिंट्स आहेत हे. दिस इज सुपर प्रिटी. आणि त्याचं हा पल्लू आहे. वा. पदर पण खूप छान आहे. आणि त्याचं निऱ्यानं आपण असं घेतलं. वा. सो ह्याला हाफ हाफ साडी म्हणतात. म्हणजे हा कॉन्सेप्टच खूप भारी आहे की निरी वेगळी असणार आहे, पदर वेगळा असणार आहे, ब्लाऊज वेगळा असेल. मस्त. आता अजून एक मी तुम्हाला म्हणजे एकदम असा भन्नाट हाफ हाफ पॅटर्न मध्येच दाखवतेय. हे आपलं इकत मध्ये सिल्क इकत आहे. हे पण खूप छान दिसतं. सिल्क इकत. हा, सिल्क इकत. आणि त्याला आपण डबल बॉर्डर केलेले आहेत हँडलूम फॅब्रिकच्या. हा त्याचा पल्लू आहे. ही पूर्ण सिल्क आहे आणि इथून त्याचा आतमध्ये प्लेन आहे. मी तुम्हाला जरा जस्ट ही पटकन वेअर करून दाखवते तुम्हाला. हो, येस. हाफ हाफ साडीचा कॉन्सेप्ट ती नेसल्याशिवाय कळणारच नाही. आणि तुम्हाला म्हणजे हाफ हाफ पॅटर्न काय, कारण माझ्या साड्या अशा आहेत की त्या ओपन नाही केल्या तर अजिबात नाही कळणार. हे बघा, ही पूर्ण तुमचा पल्लू येतो असा, तो सगळा असा इथपर्यंत जाईल आणि हा प्लेन येतो. ओके. आणि मग निऱ्यांना अच्छा, हे असं प्लेन असणार आहे. आणि ब्लाऊज कसा असेल? आणि ब्लाऊज असा प्लेनच असणार आहे. प्लेनच असणार आहे. आणि बघा, सुंदर निर्या पडतात. काहीही त्याला करायची गरज नाही कारण फॅब्रिकच एवढं सुंदर आहे ना. हा, खूपच छान. ही बसते खूप छान ना. छान बसणार, खूप छान बसणार.
वा. सो हे बघा, हे असा लुक येणार आहे साडीचा. ह्याच्यासोबत तुम्ही एखादा म्हणतो ना ब्लॉक प्रिंटचाच ब्लाऊज वगैरे पण घातला तरी तो छान चालेल, किंवा मी तुम्हाला ब्लाऊज पीस देतेच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. वा. ह्या साड्या किती रेंज मध्ये जातात? ह्या आपल्या 3250 आणि 3550 या रेंज मध्ये. ओके, 3250. 3250 ची स्टार्टिंग रेंज आहे. आणि त्या 3.5 पर्यंत जातात. फार फरक नाहीये. बर. आणि हे खूप सुंदर आहे, मला हे खूप आवडलंय. दिस इज सुपर प्रिटी. आणि कलर इतके छान व्हायब्रंट आहेत ना, आणि सगळेच कलर खूप सुंदर सुंदर आहे त्याच्यामध्ये. आपण नेक्स्ट बघतोय गोधडी पॅटर्न, पण तो सगळा इकत कलमकारी अशा पॅटर्न मध्ये आहे. वेगळा पॅटर्न आहे हा, पण पॅटर्न आपल्याकडे खूप छान चालतो. जसा मी खणामध्ये केला तर तो थोडा मी कॉटन मध्ये पण ट्राय केला आणि हा लोकांना आवडलाय. हे पूर्ण प्लेन आहे, ही झिरो फिनिश कॉटन आहे इथे. आणि हे पूर्ण जेवढं आपल्या हँडब्लॉक मध्ये जेवढे फॅब्रिक्स असतात ते मी सगळे कॅच करायचा प्रयत्न केलाय इंडिगो पासून. वाव, गुड वन. मस्त. आणि हे खालती हे जे पॅच लावलंय ना काठासाठी, दॅट इज ऑल्सो व्हेरी प्रिटी. म्हणजे ते इतकं छान जातंय, मिक्स आणि मॅच खूप छान झालंय हे. आणि ह्याच्यासोबत ब्लाऊज कसा? ब्लाऊज मी तुम्हाला ह्याच्यामधला एखादा कलमकारी किंवा इंडिगो किंवा अजरक असा मी मिक्स मॅचचा असतो तो मी देते. ओ बर. काय रेंज जाते ह्यासाठी? ह्याची 3550 आहे. 3550. आणि ऍक्च्युली हँडक्राफ्टेड असतात या साड्या, पण ह्यांची काळजी कशी घ्यायची? म्हणजे इज देअर एनिथिंग की आपल्याला खूप जास्त केअर घेणं गरजेचं आहे? नाही, खूप जास्त नाही. म्हणजे फर्स्ट वॉश, ड्राय क्लिनिंग मस्ट आहे ह्याला. ओके. आणि मग तुम्ही त्या ऍक्च्युली आजकाल आपण साड्या, एखादी साडी नेसली की दुसऱ्या साडीचा नंबर येईपर्यंतच आपल्याला 1-1.5 वर्ष जास्त जातं होतं. पण ह्या साड्या कशा, तर ह्याचे कलर्स आहेत ना, तर ह्या तुम्ही जर का ड्राय क्लिनिंग केल्यात 1-2 वेळेला तर ते कलर ना फिक्स होतात तुमचे. आणि मग तुम्ही घरामध्ये कुठलंही आपलं फिक्सर किंवा अगदी काही नसेल तर आपल्या मिठाच्या पाण्यात तुम्ही हे करा, सोप करा आणि त्या तुम्ही आरामात धुवू शकता. पण फर्स्ट 2-3 वॉश ड्राय क्लिनिंग कंपल्सरी आहे, कारण हे सगळे फॅब्रिक मी एकत्र नग वापरलेत ना. एखाद्याचा जरी कलर हे गेला तर उगाच आपण पदरावरती पसरू शकतो. बरोबर बरोबर. खूप छान. आतापर्यंत आम्हाला कधीच अनुभव नाही आलाय 15 वर्षात की अशी कंप्लेंट कोणाचीच नाही. हो, पण तरी काही वेळेला असं असतं की काही महिलांना माहितच नसतं की या साड्यांची काळजी कशी घ्यायची. बस तेवढंच आहे, बाकी नाहीये. आणि खूप छान दिसतात, छान बसतात. फॉल बिडिंगची गरज नाहीये. घरामध्ये कलमकारी, इकत, इंडिगो कुठलाही ब्लाऊज असेल घ्या, घाला आणि फंक्शनला जा. खूपच छान आहे. गमछा पॅटर्न साडी, हे तर तुम्ही नाव पण पहिल्यांदाच ऐकलं. मी पहिल्यांदा ऐकलंय. प्रेक्षकांना मे बी काही जणींना जर साडी प्रेमी असेल तर माहित पण असावं. मे बी गमछा फॅब्रिक माहिती असेल पण साड्यांचा प्रकार नसेल माहिती. टोटली हँडक्राफ्टेड साडी आहे ही. आणि गमछा म्हणजे मी तुम्हाला सांगते, हा जो फॅब्रिक आहे ना, हा ना गमछा फॅब्रिक आहे. हा कलकत्त्याचा म्हणजे फेमस फॅब्रिक आहे. ह्याच्यामध्ये बघा मल्टी कलर, म्हणजे आपले 7 कलर तर मेन असतात, ते सगळे ह्याच्यामध्ये वापरले गेले. आणि तोच कॉन्सेप्ट घेऊन मी साडी केली आहे. ओ प्रिटी. त्यामुळे माझ्या साडीमध्ये सुद्धा तेवढे कलर्स कव्हर होतात. म्हणजे पूर्ण साडी ही अशी आहे. ही पण जस्ट तुम्हाला दाखवते मी हे करून. हा त्याचा पल्लू येईल, आणि ही तुमची साडी येईल. वाव. म्हणजे कशी नेसल्यावर कशी दिसेल हे मी तुम्हाला दाखवते. आणि मी तुम्हाला ह्याच्यावरती गमछाचाच ब्लाऊज देते, म्हणजे असा ब्लाऊज. आणि किती युनिक दिसते साडी. म्हणजे नेसल्यानंतर 101% कोणीतरी तुम्हाला विचारणार की साडी घेतली कुठून घेतली, एवढं तर नक्कीच विचारणार. मस्त. आता ह्याच्यातलेच कलर्स आपल्याकडे मी भरपूर प्रकार केलेले आहेत. आता हा एकदम ब्राईट ऑरेंज आहे, पण तो काही जणांना आवडतो. म्हणजे काही जणींना असं असतं की आम्हाला ब्राईट कलर साड्यांमध्ये आवडतात. वा. आता ह्याला हे कॉम्बिनेशन खूप छान केलं तुम्ही, ग्रीन आणि येल्लोचं जे काठ लावलंय ना पूर्ण. मग तेच ना. आता मला जर का तू नग म्हणालीस की तुम्ही कस्टमाइज करून देता का, मला एवढ्या प्रकारचे फॅब्रिक्स एका साडीमध्ये नग लागतात. आणि हा माझा आहे कॉन्सेप्ट. मी कोणासाठी करेन, तिला माहिती नाही मला की तिला काय आवडतं, लाईट आवडतं का डार्क आवडतं किंवा एवढे कलर्स युज केलेले आवडतात, हा प्रॉब्लेम होतो. ओके, नाईस. काय रेंज मध्ये जातात याची? रेंज आहे 3250. 3250. आता ही 15 ऑगस्ट साठी पण अगदी सुंदर साडी आहे, कारण सगळे कलर्स आपले आलेले आहेत त्याच्यात. वा. ऑरेंज येल्लो, कारण माझ्याकडून टीचर्स लोकांनी गेल्या वर्षी खूप जणांनी घेतलेले आहेत. ओके. तेच मी मगाशी म्हणाले ना की शाळा कॉलेज सुरू होणार, तर टीचर्स ना, प्रिन्सिपल्स ना, अशा साड्या खूप गरजेच्या असतात आणि ह्या मिळत नाहीत मार्केटमध्ये. त्यामुळे ह्या कॉन्सेप्ट साड्यांचा नक्कीच तुम्ही, म्हणजे माझ्या पद्धतीने तरी विचार केला तर एक तरी साडी आपल्या वॉर्डरोब मध्ये असू द्या, कधीतरी ती नेसा आणि काहीतरी वेगळं लुक नक्की करा, एकदा तरी ट्राय करा. हे बघा, हे एक कोटा स्टेपल सिल्क आहे
आणि त्याला अशा मी बॉर्डर्स केल्यात. एकदम सॉफ्ट सिल्क आहे, नेसाला एकदम कम्फर्टेबल. 2650 फक्त याची रेंज आहे. 2650. आणि किती लाईट वेट, एकदम लाईट वेट. आणि तुम्हाला याच्यात 2 ब्लाउज पीस मिळतात. एक असा मिळेल आणि एक साडीचा इन असतोच, त्याला सुद्धा आम्ही अशी बॉर्डर लावून दिलेली आहे. अच्छा, 2 ब्लाउज पीस, म्हणजे एक या कलरचा असेल, एक ह्या कलरचा असेल. हो हो, गुड वन. म्हणजे 2650 मध्ये 2 ब्लाउज पीस मिळाले तर त्या सेम तसे ब्लाउज पीस तुम्ही इतर साड्यांवरती युज करू शकता. आणि तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायचं असेल तरी तुम्ही व्हिडिओ कॉल पण करू शकता. अच्छा, व्हिडिओ कॉल फॅसिलिटी पण आहे. मस्त. बरं मंडळी, स्टोर व्हिजिट फक्त बाय अपॉइंटमेंट आहे. हे एक सोसायटी मध्ये स्थित आहे, त्यामुळे तुम्ही इथे डिरेक्ट वॉक इन नाही करू शकत. तुम्हाला सिक्युरिटी आणि बाकी रिझन्समुळे प्रायर अपॉइंटमेंटनेच इथे यावं लागणार आहे आणि खरेदी करावी लागणार आहे. नेक्स्ट काय बघतोय आपण? नेक्स्ट आपण चंदेरी मध्ये बघतोय. चंदेरी विथ असा लाईट एम्ब्रॉयडरी आहे पल्लूच्या ह्याच्यावरती, कपडावरती, आणि असा केलेला आहे. वाव, हे कोणत्याही फेस्टिव्ह साठी परफेक्ट आहे. ओके, सो या व्यतिरिक्त आता अजून ट्रेडिशनल मध्ये कोणाला काही हवं असेल तर काय वेगळं दाखवू शकता? तर मी तुम्हाला ट्रेडिशनल मध्ये इरकल मध्येच दाखवू शकते की त्याची स्टार्टिंग रेंज फक्त 1250 आहे. आणि आता ज्या आपल्या गौरी वगैरे येतात त्यांना सुद्धा नेसायला तुम्हाला खूप छान होतील गणेशोत्सवामध्ये. कारण आणि इरकल हे आपलं नग ट्रेडिशनल आहे फॅब्रिक, तर त्या पण खूप छान दिसतात. टेम्पल बॉर्डर मध्ये आहे. याची स्टार्टिंग रेंज 1250, 1250. वाव, दिस इज नाईस. हे खूप छान दिसतंय, खूप सुंदर आहे साड्या. त्याचा पल्लू पण बघा किती छान आहे, ग्रँड पल्लू आहे. व्हेरी नाईस. ऍक्च्युली एक काळ होता की फक्त वयस्कर महिला अशा साड्या नेसायच्या, पण आता तो काळच राहिला नाहीये. मुली कॉलेज डेज मध्ये पण अशा इरकल साड्या नेसताना दिसतायत मला. आणि याच्यावर तुम्ही असं इक्कत मध्ये सुद्धा ब्लाऊज घातलं ना, मरूनचं भन्नाट कॉम्बिनेशन दिसणार आहे. मस्तच वाटतंय हे. आणि एकदम छान फॅब्रिक आहे. त्यातला अजून एक कलर दाखवते. व्हेरी प्रिटी कलर, खूप सुंदर कलर आहे हा असा पिंकिश मरुनिश कलर आहे. वेडिंग मधला जो इम्पॉर्टंट कलर म्हणतो ना आपण, तसा वेडिंग मध्ये खूप चालणारा रंग आहे हा, लग्न सराईमध्ये. आणि तुम्हाला जर का लग्नाचा बस्ता बांधायचा असेल तर तोही आमच्याकडे बांधला जातो. अच्छा. हा, म्हणजे तुम्हाला 1250 पासून 5-6 हजार पर्यंत कितीही कशाही साड्या घ्यायच्या असतील तरी तुम्ही घेऊ शकता. कारण इथे झालेत तसे, म्हणजे डायरेक्टली पहिल्यांदाच कस्टमर आलाय, फक्त मला फेसबुक आणि इन्स्टावर बघून, आणि पूर्णतः त्यांनी लग्नाचा बस्ता बांधलाय. अरे वा. आता ही एक आहे, ही आपली गायत्री बॉर्डर इरकल मध्ये साडी आहे. सिल्क आणि कॉटन थ्रेड आहे. खूप छान साडी आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमचे 2 ब्लाउज पीस तरी निघतात, एवढी मोठी साडी आहे ती. ओ, ही पूर्ण साडी व्हेरी नाईस. आणि खूप सुंदर. आणि काठ किती सॉफ्ट आहे ना ह्याचा. सॉफ्ट. आणि ह्याचा पल्लू बघा. हा पल्लू ह्याचा ना प्युअर सिल्क मध्ये आहे. प्युअर सिल्क मध्ये. हा, मेन सगळ्यात नग खासियत आहे की पल्लू प्युअर सिल्क मध्ये आहे. काय रेंज जाते या साडीची? 3250. 3250. हा, आणि ह्याच्यामध्ये चेक्स आणि तुमचे हे चेक्स आणि प्लेन असे 2 टाइप येतात. आता मी तुम्हाला त्याचे फक्त असेच कलर्स दाखवते, चालेल ना? हो, येस. हे बघा, हे असे चेक्स मध्ये कलर्स येतात. आता ह्याला अशी राणी कलरची बॉर्डर येईल. हा, हे खूप छान आहे. ग्रे आणि राणी हे पण मस्त दिसतंय. आणि हे आहे, त्याला पण अशी राणी कलरची बॉर्डर येते. सॉरी, पल्लू येतो असा पूर्ण राणी कलरचा. खूप सुंदर कलर आहे. ही अशा पद्धतीची आहे आणि ही अशा पद्धतीची आहे. आता ह्या चेक्स मध्ये झाल्या, ह्या 3250 आहेत. 3250. आणि ह्या 3250. हा, हे आपल्या प्लेन मध्ये. मी ह्यातली एक ओपन करून दाखवते नंतर. हो, हा एक कलर ओपन करा, मस्त वाटतंय. आणि ह्या आहेत 2850. 2850. हे बघा, ह्याच्यातला हा प्लेन मधला कलर आहे, असा फिरता पर्पल. आणि खूप सुंदर दिसते ही साडी. आणि ह्याचा पल्लू प्युअर सिल्कचा आहे. प्युअर सिल्क म्हणजे प्युअर सिल्कचाच आहे. तू असा फॅब्रिकला हात लावून तू ना हे करू शकते, फील करू शकते. ऐश्वर्या, व्हेरी नाईस. ही साडी मला आवडली आहे, छान आहे. खूप. काय रेंज मध्ये जाते ही? 2850. 2850. 2850 मध्ये आहे आणि इतकी कमाल दिसतीये, छान वाटते ही. हे फंक्शन्सला नेसायला खूप छान आहे. रक्षाबंधनला नेसायची असेल किंवा अजून कोणते इतर फंक्शन्स असतील तेव्हा सुद्धा तुम्ही हे नेसू शकता. बरं ताई, नेक्स्ट तुम्ही काय दाखवणार आहात? नेक्स्ट आपण खणामध्ये सगळे कुर्ती मटेरियल्स आणि खणाचे दुपट्टा दाखवणार आहोत. ओके, ग्रेट. हे बघ, असं हे खणामधलं कुर्ती मटेरियल आहे आणि त्याला आम्ही पॅच वर्क केलेला आहे.
आणि त्याला मिरर वर्क पण केलंय आणि त्याला टसल्स पण लावलेत. ह्याचा तुम्ही कप्तानही करू शकता, वन पीसही करू शकता, किंवा आता आपले गणपती वगैरे येतात ते तर छानपैकी याचा ड्रेसही होऊ शकतो. खूप छान. आणि बेसिक रंगाचे लेगिन्स तर आपल्याकडे असतातच, सो हे एनी टाइम कॅरी करायलाही छान आहे. खूप छान आहे. काय किंमत जाते याची? याची 1150 1150 आणि पूर्ण 2.5 मीटर कपडा आहे. मी तुम्हाला याच्यातले कलर्स दाखवते. म्हणजे कलर्स तुम्हाला खूप आहेत आपल्याकडे. आता आम्ही तुम्हाला हा आहे असा रामा, मग रेड, हा असा मल्टी कलर आहे आणि ग्रे. ह्याच्यामध्ये एक 8 ते 10 कलर्स येतात आणि प्रत्येकाचं पॅचवर्क वेगवेगळं असतं. बर. आता हे कुर्ती मटेरियल आहे आणि कोणाला फुल ड्रेस पाहिजे असेल तर आपल्याकडे खण दुपट्टा विथ कुर्ती मटेरियल असं पण येतो. हा पूर्ण खण दुपट्टा आहे 2.5 मीटरचा. हे बघा आता मी याच्यावर टाकते ऐश्वर्यावर. दिस इज नाईस. हा हे बघा, हे पूर्ण असा सेट तुम्हाला मिळेल. पूर्ण सेट किती क्लास दिसतोय ना. खूप सुंदर दिसतो. आणि जसं मी म्हणाले की बेसिक रंगाचे जे लेगिन्स असतात, जसं मरून असेल किंवा तर ऑरेंज कलर वगैरे, ह्या रंगाचे लेगिन्स आपल्याकडे असतातच घरामध्ये, तर ते नक्की तुम्ही युज करू शकता ह्याच्यावरती. काय रेंज जाते याची? 2550 पूर्ण सेटची. 2550. ओके. आता याच्यामधलंच आहे, म्हणजे हा असा लेमन येलो कलर विथ ब्ल्यू कुर्ता. अच्छा, हे कॉम्बिनेशन केलेले आहेत. वा. सो हा कुर्ता आणि हा दुपट्टा. सी व्हेरी नाईस. नंतर ग्रे कलर वरती असा ग्रीन कलरचा कुर्ता. ग्रीन कुर्ता आहे आणि हा ग्रे कलरचा दुपट्टा. नाईस. सॉरी, राणी कलरचा दुपट्टा आहे. राणी रंगाचा. आणि ह्याच्यातले पण कलर्स तुम्हाला खूप बघायला मिळतील. अगेन मँगो येलो आणि हा दुपट्टा. वा. सो हे बघा, हे पण किती व्हायब्रंट कलर ऑप्शन्स आहेत. सणासुदीला घालण्यासाठी परफेक्ट आहे. इथे हा असा ब्लॅक दुपट्टा लावलाय, त्याच्यावर मी रेड किंवा ग्रीन कलरचा कुर्ता पण करेन. वा. फक्त ओढणी घ्यायची असेल तर ओढणी पण मिळेल? हो, फक्त ओढणी पण मिळेल, फक्त कुर्ता मटेरियल पण मिळेल, पूर्ण सेट पण मिळेल, तुम्हाला जसं पाहिजे तसं. अरे वा, काहीच प्रॉब्लेम. मस्त. सो हे तर झालं खणामध्ये. अजून बेसिक काही वेगळं आहे आपल्याकडे? मंडळी, सुरुवातीपासून मी हेच सांगते की त्यांच्याकडे कलेक्शन मध्ये बरंच काय काय आहे. सो आता आपण ड्रेस मटेरियल्स पाहणार आहोत, तेही हँडक्राफ्टेड. ग्रेट. आता आपण मगाशी साडी बघितली ना, इरकल विथ कलमकारी. त्याच आता कोणाला साडी नसेल नेसायची तर तुम्ही इरकल दुपट्टा विथ कलमकारी कुर्ती मटेरियल असं पण करू शकता. असं. ओ वाव. आणि ह्याच्या दुपट्ट्यावरती हा जो पॅच युज करण्यात आलाय खालती, 3 वेगळे पॅचेस आहेत, त्याच्यामुळे शोभा इतकी वाढली आहे त्या दुपट्ट्याची. म्हणजे हे पण आता येणार आहे तुम्हाला, म्हणजे ह्याला रक्षाबंधनला वगैरे गिफ्टिंग साठी बहिणींना, बहीण तुमची खुश होऊन जाणार. अगदीच. काय रेंज आहे याची आहे? एक मिनिट. 2050. मस्त वाटतं हे पण. याच्यामध्ये कलर दाखवते मी फक्त तुम्हाला. आता फार मी उघडत नाही बसत आहे. सो हा तुमचा कुर्ता येईल आणि हा तुमचा दुपट्टा कलर येईल राणी कलरचा. वा. आणि हे असे आहेत ना ड्रेस मटेरियल्स की ते तुम्ही कोणत्याही फंक्शनला युज करू शकता. ऑरेंज विथ ग्रीन इकत. ही आहे 36 बाय 39. ओके. आणि हा प्युअर खणामध्ये केलेला आहे. आणि ह्याची तुला माहिती सांगते की तुम्हाला ह्या 2 स्टिक सकट मी देते. हा बॅकड्रॉप. अच्छा, हे स्टिक पण आहे आतमध्ये. म्हणजे ते स्टेबल राहावं वगैरे. म्हणजे तुमचा हा बॅकड्रॉप 10 मिनिटात लावून येतो. म्हणजे तू ऑफिस मधून आलीस, तुला डेकोरेशन करायचंय, हा जो आहे ना बॅकड्रॉप, तर ह्या 2 काठ्या आपण टाकल्या की तुमचा 10 मिनिटात बॅकड्रॉप तयार होणार. म्हणजे तुम्ही ऑफिस मधून आलात आणि तुमचं टेबल मांडलेलं असेल तर हा बॅकड्रॉप लावायला फक्त एक तुम्हाला खिळा लागतो. कारण आम्ही तुम्हाला काठ्यांसकट, दोरी बांधण्यासकट सगळं आम्ही ह्याच्यात देतो. अरे वा. हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे, जे धावपळीत असतात ना, ज्यांना पटापट गणेशोत्सवाची तयारी करायची असते, बाप्पा येणार म्हणून एक आदल्या रात्री प्रिपरेशन सुरू होतं, त्यांच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे. आणि मला हे सांगायला आवडेल की जे परदेशात लोक राहत आहेत त्यांच्यासाठी म्हणून मुद्दाम या व्हिडिओमध्ये आम्ही हे कव्हर करतोय, का तर गणेशोत्सव आता खूप जवळ आलेला आहे आणि तुमच्यापर्यंत हे प्रोडक्ट्स परदेशात योग्य वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही हे व्हिडिओमध्ये दाखवतोय की तुम्ही जर आत्ता ऑर्डर प्लेस केली तर ताईंनाही तितका आरामात वेळ मिळेल ते प्रोडक्ट तयार करून तुम्हाला देण्यासाठी. काय रेंज मध्ये जातं हे? आपलं जातं 2550 ची रेंज आहे. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला बॅकड्रॉप मिळतो. ह्या 2 स्टिक्स मिळतात. वरती बांधायची मी तुम्हाला गोल्डन लेस देते, प्लस आमच्याकडून बाप्पासाठी एक छोटं उपकरण असतं आणि खाली पाटावरती घालायला सुद्धा तुमच्याकडे ड्रेपरी मिळते. म्हणजे अशा 5 वस्तू तुमच्या एका ह्याच्यामध्ये किटमध्ये येतात आणि ते 2550 त्याची रेंज आहे. 2550 म्हणजे अख्खं डेकोरेशनच देते. अख्खं डेकोरेशनच देते. आता त्यातले कलर्स तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 कलर्स मिळतील. मी एक कलर दाखवते तुम्हाला. हे बघा, आम्ही पूर्ण कॉम्बोज तयार करून ठेवलेला आहे. आता हा जसा पिंक आहे तसा हा ग्रीन आहे.
नाईस. दिस इज प्रिटी. आता ग्रीन वरती मी तुम्हाला असं हे देणार त्याचं उपरणं आणि रेड किंवा ऑरेंज कलरचं तुमच्या पाटावरती घालायला ड्रेपरी देणार. अरे वा. आणि मेन म्हणजे महत्वाचं म्हणजे ह्याला पाठीमागून सिल्कचा कपडा रंग लावलेला आहे आणि त्याला स्वतःचा एक जडपण आहे, त्यामुळे कुठेही असं हलत नाही, काही नाही होत. मला हे पण ऍड ऑन करायला आवडेल की ज्यांच्या घरामध्ये भिंतींवरती काही लावलेलं नाहीये, एखादी भिंत आहे ज्याच्यावरती काहीच नाहीये, तिथे तुम्ही होम डेकोर म्हणून पण याचा वापर करू शकता वर्षानुवर्ष. सो असं असतं ना बऱ्याचदा की छान रेडी झालोय पण फोटो काढायला घरामध्ये जागा नाहीये, तर मग हे बॅकड्रॉपला वापरून मग फोटो सेशन साठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. माझ्या काही US मधल्या क्लायंटनी ना त्यांनी मला फोटो पाठवले, तर त्यांची घरामध्ये सत्यनारायण पूजा असेल की त्या मुली हे असं पाठीमागे पण लावतात, पुढे अजून काही काही करतात. कारण आता आपल्याला हे तर आपण सांगितलंच आहे, ह्याच्यातले कलर्स मी तुम्हाला दाखवलेत, 2 कलर दाखवलेत, ह्याच्यामध्ये 4 ते 5 कलर येतात. आणि हा एक दुसरा पॅटर्न आहे आपल्याकडे, तो असा गोल्डन बुट्टी पैठणी. ओ हो प्रिटी. आणि ह्याला हा जो शेप देण्यात आलाय ना, हो तो पण मंदिराचा शेप आहे, मस्त शेप आहे. आणि हे बुट्टी आहेत त्याच्यावरती, गोल्डन बुट्टी आहे आणि ही पैठणी बॉर्डर लावलेली आहे. हा पण सेम कॉन्सेप्ट आहे तुमचा. हा पूर्ण बॅकड्रॉप येईल, 2 स्टिक येतील, उपरणं येईल, पटावर घालायची नगर ड्रेपरी येईल. काय रेंज मध्ये जाईल? ही पण 2550. 2550. आणि हा जरा मोठा आहे, हा आपला 39 आहे आणि हा 45 पर्यंत जातो. रेंज इज सेम. पण एक आयडियल आहे ना, म्हणजे 5 दिवसांचा किंवा 10 दिवसांचा वापरा असेल तरी सुद्धा. आणि काय झालंय माहितीये ऐश्वर्या, आता मी गणपती खाली गेलाय कारण माझ्याकडे एवढा टेबल नाहीये उंच. काही जणांना माझा टिपॉय आहे. आपल्याकडे जे डायनिंग टेबल तुम्ही इथे जर का लावलात ना, तर तुमचा कव्हर इथपर्यंत. बरोबर. आणि तुमचा 1.5 फुटाचा 2 फुटाचा गणपती सुद्धा छान व्यवस्थित, म्हणजे इथपर्यंत तरी मूर्तीचं हे येतं ना. आता हे बघ, आता हे असं. अरे वा, मस्त कलर आहे. हो. आणि मी असं आम्ही मॅचिंग देतोय सगळ्यावरती. किती सुंदर कलरची ड्रेपरी येईल आणि तुमचं उपरण येईल, हे तुम्ही पाटावर घालाल, किती सुंदर दिसणार आहे, तुम्ही इमॅजिन करू शकता. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये पेस्टल शेड्स आहेत ना भिंतींवर, त्यांनी असे डार्क युज केले कलर्स फेस्टिवलला, तर ते खूपच छान दिसतात. आणि अजून एक आहे, तो पण मी गोल्डन बुट्टीवरच केलाय, पण मी गोल्डन बुट्टी आणि गोल्डन कलर असे केले फक्त. अच्छा, ओके. हे बघ असं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 ते 5 कलर मिळणार आहेत सगळ्यांमध्येच. त्याच्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करावा लागणार आहे. ऑफकोर्स. बरं ताई, हे तर तुम्ही आयडियल साईज म्हणाला. समजा कोणाकडे मोठे आता असतं ना की 2-3 घरं मिळून एक बाप्पा बसवतात, तर त्यांच्या इथे समजा मोठा स्पेस असेल, त्यांना एक पूर्ण भिंत कव्हर तर कस्टमाइज होईल ना. हो हो. आता म्हणून तर आपण हा लवकर करतोय की मला आता जून चालू झालाय, आपले गणपती 27 ऑगस्टला आहेत, तर मी साधारण ऑगस्टच्या 2nd वीक पर्यंत मी कस्टमायझेशन बंद करते. तुम्हाला आता 1.5-2 महिने आहेत ज्यांना कोणाला कस्टमाइज, आम्ही 3-3, 4-4 फुटाचे करून दिलेले आहेत सगळे. काहीच प्रॉब्लेम नाहीये, फक्त लवकर ऑर्डर आली पाहिजे. ग्रेट. अजून ह्याच्या व्यतिरिक्त फेस्टिवल साठी काय? फेस्टिवल साठी असे खणाचे मी हे केलेले आहेत, तोरण आहेत ते बघा. खाली पण मी एक लावले, तुम्ही असंही लावू शकता. हे कुणाला असं वरती लावायचंय तर ते वरती शक्य आहे, तुम्ही लावू शकता. दाराला तर ऑफकोर्स आपण सजवतोच आपल्या मेन डोरला, पण जर तुम्हाला डेकोरेशन मध्ये हवंय तर ताईंनी बघा इथे लावलंय, हे अशा पद्धतीचं पण खूप छान दिसतंय. काय किंमत जाते ह्याची? 550 रुपीज. म्हणजे तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे करायला सुद्धा खूप छान ऑप्शन आहे हा. लग्नात वगैरे बरेचदा रिटर्न गिफ्ट असतात ना, तर ऑर्डर असतात. तर आपल्याला नैवेद्य पान हे पण 350चं आहे. आणि हा एक पॅटर्न माझ्याकडे खूप छान चालतो. हा म्हणजे ह्याच्यावर तुम्ही तुमचे काही आपण गणपतीसाठी काहीतरी लाडू, चकली, चिवडा असं जे करतो ना, ते सुद्धा पण ठेवण्यासाठी, किंवा ज्यांच्याकडे छोटा गणपती असेल तर सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. काय रेंज? 750 ह्याची. 750. आणि ह्या पानाची याची आहे 350. नैवेद्याचं पान 350 ला. व्हेरी नाईस. ते झालं. आणि अजून हा एक माझा आयटम खूप छान चालतो, असं मॅट्स आम्ही केलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही कुठेही वापरू शकता, तुमच्या टेबलवर ठेवायला, गणपतीसाठी, म्हणजे ऑल ओव्हर होम डेकोर साठी हा केलेला आहे. ओके. आता म्हणजे काही जणींचा 5 आसनी सोफा असेल, म्हणजे 5 वेगवेगळे असतील तर त्याच्यावर पण घालायला छान. ग्रेट. मंडळी, होम डेकोर मध्ये ताईंकडे टेबल रनर आहे खणामध्ये, त्याचसोबत कुशन कव्हर्स तुम्ही वेगवेगळ्या साइजेस मध्ये बघू शकता आणि फ्रेम्स पण आहेत. सो ह्याच्यासाठी पण तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त पण बरेच प्रॉडक्ट्स आहेत, पण एवढ्या मोठ्या व्हिडिओ
व्हिडिओमध्ये आम्ही काय काय दाखवणार असं होत आहे. ताईंना भेट दिली तुम्ही तर तुम्हाला सगळी व्हरायटी पाहता येणार आहे. बरं ताई, आता होम बेस्ड बुटीक आहे, तुम्ही म्हणालात की प्रायर अपॉइंटमेंट गरजेची आहे, बरोबर? पण मग वर्किंग डेज कोणकोणते आहेत आपले? नाही, वर्किंग डेज म्हणजे आपण सॅटर्डे संडे सुद्धा आपली अपॉइंटमेंट आली तरी आपण घेतो. म्हणजे मंडे टू संडे काहीच प्रॉब्लेम नसतो. सकाळी 11:30 ते संध्याकाळी 7:30 ह्या वेळेमध्ये तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचं आणि मी ॲट अ टाइम वनच घेते, म्हणजे एकच क्लायंट घेते. कारण तुम्हाला बघूनच समजलं असेल की इथे प्रत्येक गोष्ट मला ओपन करून सांगूनच म्हणजे होते. त्यामुळे तुम्ही अगदी छानपैकी वेळ काढून या, मला फोन करा. ऐश्वर्या माझा फोन नंबर देईलच. हो, अगदीच. तर मंडळी, त्यांचा इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज, व्हॉट्सअप नंबर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि तिन्ही गोष्टींची लिंक मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याच्यावर जाऊन चेक करा. आणि मंडळी, तुम्हाला जर ताईंना भेट द्यायची असेल तर मग कुठे यायचंय ते सांगते. वंदना ताई असं त्यांचं नाव आहे, वंदना पवार. तिशी क्रिएशन्स तसं त्यांचं ब्रँडचं नाव आहे. आणि महत्वाचं, ठाण्यामध्ये आहे, ठाणे वेस्टला माजीवडा येथे. खूप इझिली तुम्ही ऑटोने येऊ शकता. 15 to 20 मिनिट्स बाय ऑटो तुम्हाला ठाणे स्टेशन पासून लागू शकतंय आणि खूप इझी लँडमार्क आहे. तुम्हाला माजीवडामध्ये आल्यानंतर कोणालाही ऋतू पार्क किंवा आनंद टॉवर असं विचारत यायचंय. आनंद टॉवर नावाची बिल्डिंग दिसेल तुम्हाला. आनंद टॉवर नावाच्या बिल्डिंग मध्ये फोर्थ फ्लोअरला ओके, कंटिन्यू. आनंद टॉवर नावाच्या बिल्डिंग मध्ये 4th फ्लोअरला फ्लॅट नंबर आहे 18. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. पण ऑफकोर्स जसं ताईंनी सांगितलं, प्रायर अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओ मधलं कलेक्शन कसं वाटलं नक्की सांगा. अँड ताई, थँक्यू सो मच की तुम्ही मला इतकी युनिक व्हरायटी दाखवली. हँडक्राफ्टेड एक्झॅक्टली त्याचा अर्थ काय असतो ते तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, विच आय रिअली फेल्ट व्हेरी गुड की एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून मला असं सगळं कलेक्शन प्रेक्षकांना दाखवता आलं. पण आलीस आणि तू तुझ्या वेळी इतकं सुंदर दाखवलंयस आणि सुंदर सांगितलंयस, त्याच्याबद्दल ऐश्वर्या आणि टीमचे खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.